ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. साप गसानी सारे साप आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले इतिहास अध्याय 15 16 ते 18 ही वचने. पहिले इतिहास अध्याय 15 16 ते 18 ही वचने. दाविदाने लेव्यांच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वरे गायन करतील असे तुमच्या भाऊबंदातले गायक नेमा. तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्याचे बांधव मरारी वंशज यांच्यातल्या एथान बिन कुशया यास नेमिले. आणि त्याचे भाऊबंद जखर्या, बेन, यजिएल, शमिरामोत, यहिएल, उन्नी, अलियाब, बनाया, मासेया, मत्थिथ्या, अलिफलेह, मिकनेया, ओबेद, अदोम व इएल हे जे द्वारपाळ होते त्यास दुय्यम दर्जाचे नेमिले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, पहिले इतिहास 15वा अध्याय आणि वचने 16 ते 18 या वचनापर्यंत, या पूर्ण शास्त्र भागाची पार्श्वभूमी जर आम्ही पाहिली तर जो परमेश्वराचा कोश आहे तो येरुशलेमेमध्ये आणत असताना ते कशा प्रकारे त्या कोशाचं स्वागत करत आहे. पूर्वी जी घटना घडली ती पुन्हा एकदा होऊ नये म्हणून दाविदानं विशेष खबरदारी घेतलेली आहे. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद अदोम याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी ते सर्वजण त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि विशेष करून दाविदाने लेव्याच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजून आनंदाने उच्च स्वरे गायन करतील असे तुमच्या भाऊबंदातले नायक नेमा.
तर या ठिकाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशाचं स्वागत करण्यासाठी यरुशलेमीमध्ये त्या ठिकाणी कोश घेऊन येण्यासाठी काही उच्चस्वरे गायन करतील असे लेव्याच्या भाऊबंदातले गायक नेमण्यासाठी दाविदानं आज्ञा केलेली आहे. आणि त्यापैकी जे चांगले चांगले उच्चस्वरे गायन करतील असे जे लोक आहेत अशा लोकांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी आनंदानं त्याचं स्वागत केलेलं आहे. आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे देवाचं आमच्या अंतःकरणामध्ये स्वागत केलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, कारण तो आमच्या जीवनामध्ये येऊ इच्छितो आणि आम्ही स्वतःहून त्याची निवड केली नाही, तर त्याने आमची निवड केलेली आहे. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. आणि म्हणून आमची योग्यता किंवा पात्रता नसताना देखील प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या सेवेसाठी त्याने आमची निवड केलेली आहे. आणि प्रभूच्या कार्यासाठी त्याने आम्हाला वेगवेगळ्या दानानं, कृपादानानं भरून काढलेलं आहे, यासाठी की आम्ही परमेश्वराचं गौरव करावं. देवाने बलवानाला नाही तर अशक्तांना निवडलं, ज्ञानाला नाही तर आम्ही पाहतो की अज्ञानाला निवडलं, यासाठी की ज्ञानाला लाजवावं आणि बलवानाला देखील लाजवावं आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव करावं. आणि म्हणून ही आज्ञा या ठिकाणी दाविदाने जे दिली आणि त्यापैकी आम्ही पाहतो की कराराच्या कोशाचं आनंदानं आम्ही पाहतो की यरुशलेमीमध्ये स्वागत केलेलं आहे. काय आज आम्ही आमच्या जिवंत देवाचं आमच्या जीवनामध्ये स्वागत करतो का? त्याचं वेलकम करतो का? तो आमची वाट पाहत आहे, तो आमच्या हाकेची वाट पाहत आहे. आम्ही आमच्या अंतःकरणाची सजावट आम्ही पाहतो की त्याच्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी केली पाहिजे आणि त्याचं वेलकम, त्याचं स्वागत आम्ही केलं पाहिजे, कारण आम्हाला त्याने निवडलेलं आहे त्याच्या गौरवासाठी. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया. आम्ही इथून पुढचा वेळ, क्षण सर्व काही प्रभूच्या हातामध्ये देऊया, आपलं जीवन त्याच्या हातामध्ये देऊया आणि प्रभूच्या कार्यासाठी सज्ज होऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, मेंढरांचा महान मेंढपाळ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. मान सन्मान सर्व काही आम्ही तुला आणि तुझ्या नावाला देतो. ज्याप्रमाणे प्रिय बाप्पा आम्ही या शास्त्र भागामध्ये आम्ही पाहतो की दाविदानं जे उच्चस्वरे गायन करतील असे लोक तुझ्या गौरवासाठी निवडले, तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला तुझ्या गौरवासाठी तू निवडलेला आहे. आणि प्रभू देवबाप्पा यासाठी की आम्हाला जे दान कृपादानं दिलेलं आहे त्याद्वारे आम्ही तुझं गौरव करावं. आणि म्हणून विशेष देवबाप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमचा उपयोग करून घेत आहे. आम्ही इथून पुढचा वेळ क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू आहे. आमेन. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.